गुड मॉर्निंग गाईज. आणि आपण आज व्लॉग स्टार्ट करत आहोत रत्नागिरी मधून. मी राकेश रोहित असंच ट्रिपला निघालोय. कुठे चाललोय का कुठे जाणार आहे काही प्लॅन नाहीये. जसा रस्ता मिळणार आहे तसा आम्ही फिरायला सुरुवात करणार आहे. आणि ऑलमोस्ट आम्ही आता जस्ट बॅकपॅक वगैरे करून निघालोय. तर आज आम्ही जाणार आहे आंबोल घाट पाहण्याकरता जो आहे राजापूरला. तर आज आपण पाठी बसलो आहोत. ॲज युजल आपण ड्रायव्हर सीटला असतो, पण आज नो ड्रायव्हिंग असं आपण ठरवलंय. आज मी पाठी बसून ब्लॉग शूट करणार आहे आणि ड्रायव्हिंग राकेश आणि रोहित हे लोक करणार आहेत. काय बोलतो रोहित? हो, आज रोहित आणि राकेश ड्राईव्ह करणार आहे. तर रोहित हायर ड्रायव्हर मागवलेला. येस, आज हायर ड्रायव्हर्स आहेत आपल्याकडे. तर रोहित आपल्याला आज फिरायला घेऊन जाणार आहे. रोहितचं घर पण रत्नागिरीमध्ये आहे. तर आज ऋतेश नसून आपल्याबरोबर रोहित आहे आणि रोहित आपल्याला आज फिरायला घेऊन जाणार आहे. तो वेलकम टू माय चॅनल रॉयल राणे. आणि तुम्ही आज रत्नागिरी एक्सप्लोर करणार आहे तर ते आपण तुम्ही पाहू शकतात. तर इकडनं आंबोल घाट हे जवळजवळ आंबोल घाट जवळजवळ 45 to 50 किलोमीटर आहे. खूप सुंदर प्लेस आहे. रोहितने मला फोटोज दाखवले, मला पण खूप आवडले, राकेशला पण खूप आवडले. म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण आज तिकडेच निघायचंय. तर वाटेमध्ये काही 2-3 स्पॉट्स पण आहेत जे रोहित आपल्याला पुढे गेल्यावरती सांगेलच. तर आपण तेही बघणार आहोत. आता जाता जाता आपल्याला भाटे आणि पावस लागणार आहे. तर आपण व्ह्यू घेऊया की कसं काय दिसतंय. पाऊस पडतोय, खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि क्लायमेट थंडगार झालेलं आहे. मुंबईपासून लांब रत्नागिरीमध्ये क्लायमेट सुपर्ब झालेलं आहे. रोहित, हे भाटे आहे ना? हा भाटे बीच आहे. सो क्लायमेट खूप ऑसम आहे. पाऊस पडतोय, मस्त नजारा आहे. समुद्रही खवळलेला आहे आणि अमोलगड आपण एक्सप्लोर करूया. रत्नागिरीतलं खूप सुंदर मंदिर झरी विनायक मंदिर. याचं रिनोव्हेशन केलं आहे आता. तर खूप चांगला जीर्णोद्धार केला आहे. तुम्ही बघू शकता. हे एक्झॅक्टली भाटे बीचच्या कॉर्नरला आहे. तर हे झरी विनायक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. खूप सुंदर बांधलं आहे. Down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every seed's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living on. सो फायनली आमचा फर्स्ट ब्रेक घेतला आहे आम्ही चहा प्यायला. जो तुम्ही पाहू शकतात कोकणातली सुंदरता आहे. कोकणातली हिरवळ, पाणी, पाऊस ही कोकणातली सुंदरता आहे. आणि पाहू शकता आज आपण अर्टिका मिस करणार आहोत कारण आज आपण रोहितच्या गाडीमधून ट्रॅव्हल करणार आहे. अल्ट्रॉजमधून. सुपर्ब व्हेकल आहे आणि टर्बो इंजिन आहे. पॉवर खूप सुपर्ब आहे. त्याच्यामुळे रोहित बोलला की आपण हीच गाडी घेऊन जाऊया, अल्ट्रॉज घेऊन जाऊया. आज अर्टिकाला रेस्ट दे म्हणून आम्ही अर्टिकाला आज रेस्ट दिलाय आणि आज अल्ट्रॉजमधून आम्ही प्रवास सुरू केलाय. आणि रोहित आणि राकेश हे लोक चहाचा वेट करतायत. काका नमस्कार. तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर दृश्य समुद्राचे. रोहित सुपर्ब, हा सुपर्ब. एक खूप सुंदर दृश्य आम्हाला दिसले खाडीचे. आणि हॉटेल क्षणभर विश्रांती, जिथे खूप सुंदर मिसळ मिळते. तर आता आम्ही तीच नाश्ता करण्याकरता थांबलोय.
तर तुम्ही बघू शकतात, खूप निसर्गरम्य दृश्य असे. येस, हीच गोष्ट खूप खराब आहे की ज्या गोष्टी आपण करतोय त्या गोष्टी आपण आपल्या बरोबर घेऊन गेलं पाहिजे. हे खूप रॉंग आहे की आपण जिथे जातो तिथे आपण या सगळ्या गोष्टी ज्या आपण वापरतो, पितो, खातो, पितो, जो कचरा होतो तो कचरा घेऊन रिटर्न जाणं आणि प्रॉपर ठिकाणी जाऊन डिस्पोज करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक खूप चांगला संदेश देत आहे. आणि तुम्ही बघू शकतात पायऱ्या आहेत, खाली उतरून चालून जाऊ शकतात पाण्यामध्ये. पण आता आम्हाला नाश्ता करतो त्याच्यामुळे आम्ही पाण्यात जाणार नाहीये. पण हा नक्कीच पुढे कुठे आम्हाला मस्त की पोहण्याकरता किंवा असा धबधबा वगैरे कुंड वगैरे दिसतं तर नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये आंघोळ करतो. आपण आंबोळगड पोहोचलो आहोत आणि खूप सुंदर दृश्य आहे. सो फायनली आम्ही आंबोळगडला पोचलो आहोत. खूप सुंदर असे निसर्गरम्य दृश्य आहे आणि तुम्ही पाहू शकता समुद्राच्या लाटा, निळा समुद्र आणि खूप क्लायमेट सुंदर आहे. पाठीमागे मठ आहे, तिकडे जाणार आहे आम्ही. आणि हा टेबल टॉप पॉइंट असा म्हणतात त्याला आणि तिथपर्यंत असं चालत जाऊ शकतात तुम्ही. तर खूप सुंदर आहे. कसं वाटलं राकेश कोकण? हा, थँक्स टू रोहित, कारण रोहित आम्हाला घेऊन आला इकडे मस्तपैकी सुंदर स्पॉट पाहण्याकरता. तर आपण जाऊया पुढे थोडंसं, तिकडे अजून सुंदर असे दृश्य आहेत, पाहूया आपण. मी थोडंसं खाली उतरलोय तुला दाखवण्याकरता की बघा किती सुंदर असे दृश्य आहे. समुद्राला भरती आहे आणि राकेश आणि रोहित हे वरती थांबलेत. हे या इकडे लाईट हाऊस आहे. आता बघा सरप्राईज आहे तुमच्यासाठी. हा बघा, मेडिटेशन करतोय. आयुष्यभर मस्ती केली, आता मेडिटेशन करतोय. जाऊ दे, करू दे, चांगली गोष्ट आहे. अग्नीमध्ये हवन केल्याने देवता व पितृ तृप्त होतात. श्रद्धेने पितरांची तृप्ती होते. दानाने देवता संतुष्ट होतात. गृहस्थ मानवाने सूर्य, अग्नी, गाय, ईश्वर, सत्पुरुष, देवता यांचा सदैव आदर करावा. अन्याय करू नये, धर्माने वागावे. न्यायात धर्म सामावलेला आहे. खूप सुंदर विचार पुष्प आहेत गगनगिरी महाराजांचे. हे 18 तुम्ही पाहू शकता. सो तुम्ही पाहू शकता आपण वरती गगनगिरी महाराजांचा मठ बघितला आणि गगनगिरी महाराज याच ठिकाणी तपस्येला बसायचे आणि एक सुंदर अशी गुफाई आहे. या गुफेमध्येच ते तपश्चर्येला बसायचे.
ही पाहू शकतात जागा. इथेच ते तपश्चर्येला बसायचे. फायनली तुम्ही पाहू शकतात हे पाठी गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि आम्ही आता जस्ट पाया पडून निघालोय. खूप सुंदर ठिकाण होतं, रोहितने आम्हाला दाखवलं. आणि आता इकडनं आम्ही पुढे निघतोय. कुठे चाललो? दूतपापेश्वरला जाणार आहे आता. तर पाहूया आपण दूतपापेश्वर. वाव, काय गाडी आहे. हो साहेब, गाडी तुमची आहे का? हो, सध्या गाडी माझी आहे, पण मी सध्या ड्रायव्हर ठेवलाय. अच्छा, ड्रायव्हर ठेवलाय. हो. घेऊ का ड्रायव्हरला? अरे घ्या घ्या, गुन्हे ड्रायव्हर तो बघा. ओ, भारी ड्रायव्हर आहे. येस. चलो, आता ड्रायव्हर साहेब गाडी चालवतात, आपण निघू पुढे. सो फायनली आम्ही दूतपापेश्वर महाराज मंदिर पोहोचलो आहोत आणि खूप सुंदर पाऊस लागलाय आम्हाला. खूप सुंदर पाऊस, एकदम भरपूर पाऊस. आणि थोडं पूजेचं सामान घेऊन जाऊया. शंकर भगवानाचं मंदिर आहे, सो थोडं चालायचंय. सो हेच ते मंदिर आहे. दूतपापेश्वर मंदिर हे 10व्या आणि 11व्या दशकातील मंदिर आहे. तो तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर वॉटरफॉल आहे. आणि या मंदिराची स्टोरी अशी आहे की एक गाय दूध द्यायला यायची. ह्या शंकराच्या पिंडीवरती येऊन पाना सोडायची आणि गपचूप निघून जायची. तर तिच्या मालकाने घरी दूध देत नाही म्हणून पाहण्याकरता एक दिवस पाठलाग केला आणि ती शेळीला दूध देते म्हणून त्या गायीवरती मारणार कुऱ्हाड, तिला मारण्यासाठी. तर ती कुऱ्हाड शंकराच्या पिंडीवर पडली आणि एक तुकडा त्याचा मलकापूरमध्ये उडाला आणि इकडे ते शिवलिंग आहे. यांनी एकदम जागृत शिवलिंग आहे. आणि पाठी तुम्ही पाहू शकतात, तर त्या गाईला जेव्हा वाईट वाटलं त्यावेळी त्या गाईने या ठिकाणी जीव दिला आणि मग तिचा जो राखणदार होता तो राखणदार त्या ठिकाणी आहे. आणि त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे की त्याची स्टोरी अशी आहे की कोणत्याही गाई जनावराला जर मरण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, इकडे येऊन सांगितलं की तो दुसऱ्या क्षणाला तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालेला असतो. पहा किती जागृत देवस्थान आहे दूतपापेश्वर. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर वॉटरफॉल आहे हा. आणि पाणी निवळ आहे. अच्छा, रोहित सांगतोय त्यानुसार इकडे मासे वगैरे आहेत, जे पाय सोडून आपण बसलो की असं नॅचरल थेरपी बोलतात. सुंदर, ऑसम. सो आमचं फायनली दर्शन झालेलं आहे दूतपापेश्वराचं आणि सुंदर. आणि तुम्ही पाहू शकतात, ह्याच त्या गायीने, गोमातेने जीव दिला होता की मला जेव्हा शंकरावरती त्या शेतकऱ्याने कुऱ्हाड मारली होती, ती हीच ती गाय आहे जिने याच ठिकाणी जीव दिला होता स्वतःचा. की त्याने कुऱ्हाड मारली म्हणून तिला खूप वाईट वाटले होते. तीच जागा आहे आणि हीच ती गाय आहे, गोमाता आहे. आणि खूप जागृत देवस्थान आहे, सगळ्यांनी व्हिजिट करू शकतात इकडे तुम्ही. आणि सुंदर परिसर आहे. आणि नक्कीच कृपया करून ज्या गोष्टी तुम्ही घेऊन येशाल त्या गोष्टी तुमच्या बरोबर परत घेऊन जावा. बरोबर ना? बरोबर. कचरा बिलकुल करू नका. आमची जर्नी आजच्या दिवसाची संपलेली आहे आणि 2 लोकेशन आम्ही खूप सुंदर असे फिरलो आहोत. थँक्स टू रोहित, थँक्स टू राकेश, कारण राकेश गाडी चालवत होता. तर थोडा वेळ मी चालवली, थोडा वेळ रोहितने चालवली, पण खूप मजा आली आणि खूप सुंदर लोकेशन आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहू शकतात आणि नक्कीच तुम्ही रत्नागिरीमध्ये येऊन व्हिजिट करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आणि रत्नागिरीचे अजून आम्ही काही स्पॉट्स व्हिजिट करणार आहोत या येत्या 2-3 दिवसामध्ये. खूप सुंदर सुंदर स्पॉट्स आहेत, रोहितला माहिती आहेत, काही मला माहिती आहेत. तर आम्ही मी, राकेश, रोहित,
कदाचित सोनल नितांश पण येतील आमच्याबरोबर आणि आम्ही हे स्पॉट्स व्हिजिट करू. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा रॉयल राणे आपल्या चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.